Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. आताच्या क्षणाची नवनाथ तुम्ही दिलेली सगळ्यात महत्त्वाची घडामोड नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून त्यांच्यासोबत आणखीन काही पोलीस आहेत, गाड्या हायवेच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। मात्र त्यांना अटक केली आहे का किंवा त्यांना कुठे घेऊन जात आहेत या संदर्भातली कोणतीही माहिती अजूनही रत्नागिरी पोलिसांनी दिलेली नाही। मात्र या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या पोलीस कारवाईचं प्रतिनिधित्व करतात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक। ते स्वतः नारायण राणे जेव्हा गाडीमध्ये बसले तेव्हा त्या गाडीच्या भोवती होते। नारायण राणे यांची दोनही मुलं आता या घटनास्थळी होती। त्यांनी ही गाडी अडवण्याचा, थांबवण्याचा, पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र नारायण राणे गाडीमध्ये बसतात अगदी काही क्षणांमध्ये पोलिसांनी कार्यकर्त्यांचा सगळा विरोध बाजूला काढत ही गाडी पुढच्या दिशेने रवाना केलेली आहे। हायवे पासून जे ठिकाण आहे जिथून नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आले ते जवळपास 1 किलोमीटर लांब आहे। त्यामुळे आता या गाड्या हायवेकडे निघालेल्या आहेत। इथून पुढे नारायण राणे यांना नेमकं कुठे घेऊन जात आहेत याबाबतची कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही। मात्र नारायण राणे यांना पोलिसांनी, रत्नागिरी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर कालपासूनच नारायण राणे यांच्या विरोधात राज्यातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्याच तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। गाड्या पोलिसांच्या आणि नारायण राणे यांच्या स्वतःच्या निघालेल्या आहेत। मात्र आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते, नारायण राणे यांना अटक झाली आहे हे स्पष्ट झाले। काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र आता हे स्पष्ट होतंय की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झालेली आहे। रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना रत्नागिरीमधनं अटक केलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता नारायण राणे यांना अटक करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयानं नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर हायकोर्टामध्ये नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयानं तातडीनं कोणतीही सुनावणी घ्यायला नकार दिला आणि त्यानंतर लगेचच आता रत्नागिरीमधनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे। नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होती। मुंबईहून रायगड आणि रायगडहून रत्नागिरीमध्ये ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होती आणि याच यात्रेच्या दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर लगेचच नारायण राणे यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आणि काही क्षणांपूर्वी नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। नारायण राणे यांना नेमकं कुठे घेऊन जात आहेत या संदर्भातली कोणतीही स्पष्टता अजून मिळालेली नाही। मात्र जन आशीर्वाद यात्रेच्या टप्प्यावर नारायण राणे जिथे थांबले होते त्याच ठिकाणी रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। अटक करण्यापूर्वी काही काळ अगोदर त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीसं अस्वास्थ्य आलं होतं, मात्र त्यावेळेस डॉक्टरही आले होते। नारायण राणे यांचे खासगी डॉक्टर, त्याचप्रमाणे सरकारी डॉक्टर यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली आणि त्यानंतर काही वेळातच रत्नागिरी पोलिसांनी, रत्नागिरी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केलेली आहे। ही तीच दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस नारायण राणे हे ज्या ठिकाणी होते त्या स्थानावरनं बाहेर आले। त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलं सुद्धा होती। नारायण राणे आले आणि आपल्या स्वतःच्याच गाडीमध्ये बसले, ते कुणाशीही काहीही बोलले नाहीत। पोलीस त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि त्यानंतर काही काळ पोलीस आणि नारायण राणे यांचे सुपुत्र यांच्यामध्ये बोलणं झालं, मात्र पोलिसांनी फार वेळ न दवडता तिथे असलेल्या, गर्दी करून असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना लगेचच बाजूला काढलं आणि त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन इतर पोलिसांच्या गाड्यांसह त्यांची ही गाडी हायवेकडे रवाना झालेली आहे। या सगळ्या संदर्भातले अगदी क्षणोक्षणीचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतच राहतील, आपले प्रतिनिधी तिथे आहेत। मात्र नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर आता कुठे घेऊन गेलेले आहेत या संदर्भातली माहिती पोलिसांनी अजूनही दिलेली नाही। पण आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीमधून अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पत्रकार परिषदेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नारायण राणे यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये, विविध पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या आणि याच तक्रारींच्या अनुषंगाने आज रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्या विरोधात कारवाई केली आणि नारायण राणे यांना ते ज्या ठिकाणी होते जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान गोळवली इथल्या एका ठिकाणी, तिथूनच त्यांना ताब्यात घेतलं आणि आता त्यांना अटक झालेली असल्याचंही स्पष्ट झाले। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घटना म्हणावी लागेल।
केंद्रीय मंत्री असलेले, महाराष्ट्रातलेच मंत्री असलेले नारायण राणे हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्रात आले. विविध ठिकाणी ते लोकांना भेटत होते. मात्र या सगळ्या दरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामुळे अनेक तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले आणि आता जनआशीर्वाद यात्रा अर्ध्यात असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वीच या सगळ्या संदर्भात भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली होती. नारायण राणे यांनी केलेल्या विधानाशी भाजप पक्ष म्हणून सहमत नाही, मात्र भाजप हा पक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी असेल अशी अगदी स्पष्ट भूमिका भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही वेळापूर्वी स्पष्ट केली होती. त्यानंतरही हालचालींना प्रचंड वेग आला. ज्या ठिकाणी नारायण राणे थांबले होते रत्नागिरीमध्ये, त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा क्षणाक्षणाला वाढत गेला. ठिकाणही असं निवडण्यात आलं जे लोकवस्तीपासून दूर होतं, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नव्हते. मात्र पोलीस नारायण राणे यांच्याकडे गेलेले आहेत असं कळताच काही वेळातच गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर जमा झाली. आपण ही दृश्य पाहतोय. नारायण राणे यांचे सुपुत्र जेव्हा नारायण राणे यांना पोलीस अटक करत होते त्यावेळेसची ही दृश्य आहेत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना अटक करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अभय देशपांडे सर, ज्याची आपण सकाळपासून प्रश्नचिन्ह म्हणून चर्चा करत होतो ते अखेर खरं झालंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आले, स्पष्ट झाले आता हे. खाली बघ ना यार. अभय देशपांडेंपर्यंत कदाचित माझा आवाज पोहोचत नाहीये. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पोलिसांचा ताफा पुढे निघालेला आहे. नारायण राणे हे त्यांच्याच गाडीमध्ये बसून निघालेले आहेत. गाडीमध्ये एक पोलीस आहे. ज्यावेळेस नारायण राणे यांना अटक करण्यात आली तेव्हा ते त्यांच्याच गाडीमध्ये बसत होते. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक गर्ग हे सुद्धा त्यावेळेस तिथेच उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी, आपण जे दृश्य पाहतोय त्यानुसार कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना घेऊन जाऊ देणार नाही अशी भूमिका ही घेतली आणि त्यावेळेस नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे सुद्धा तिथे होते. त्यांनी पोलिसांशी काही गोष्टींवर बोलण्याचाही प्रयत्न केला. मात्र नारायण राणे गाडीत बसताच अगदी काही क्षणांमध्येच पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता गाड्या रवाना केल्या. आधीपासूनच पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात ठेवला होता. नारायण राणे जेव्हा बाहेर आले त्यावेळेस प्रसाद लाड सुद्धा त्यांच्याबरोबर होते, भाजपचे नेते. बराच वेळ नारायण राणे आत होते. पोलीस अधीक्षक आल्यानंतर खूप वेळ चर्चा आतमध्ये होत होती. त्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नारायण राणे यांच्या प्रकृतीमध्ये काही अस्वास्थ्य असल्याची ही माहिती दिली होती. मात्र त्यांची प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. त्या अगोदर जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी वक्तव्य केलं. त्या यात्रेचे रत्नागिरीतले आयोजक प्रमोद जठार यांनीही काही माहिती दिली होती आणि त्यानंतर लगेचच नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत. अभय सर, सकाळपासून आपण चर्चा करत होतो. अवघ्या महाराष्ट्रासमोर एक प्रश्नचिन्ह होतं की नारायण राणे यांना खरंच अटक होणार का. पण महाराष्ट्राच्या इतिहासात, अगदी नजीकच्या इतिहासात तर असं कधीच घडलं नसेल की एका केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्र राज्यामध्ये अटक झाली आहे. नाही, अशी घटना ही पहिलीच घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासात. तर निश्चितपणे देशात तरी अशा प्रकारच्या किती घटना घडल्यात त्याची माहिती घ्यावी लागेल. पण फारसं कधी अशा पद्धतीने कारवाई होत नाही आणि ते सुद्धा एका गुन्ह्यामध्ये, एका वक्तव्याबद्दलचा हा गुन्हा आहे. म्हणजे कदाचित त्यांना डिटेन केलं जाईल किंवा त्यांची जनआशीर्वाद यात्रा रोखली जाईल, त्याची परवानगी रद्द करून, असं एक साधारणतः गृहीत धरलं जात होतं. परंतु आता सरकारने अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन त्यांना अटक केलेली आहे. आता त्यांना न्यायालयासमोर नाशिकला हजर केलं जाणार की तात्पुरतं त्यांना डिटेन करून कुठेतरी ठेवून उद्या न्यायालयापुढे नेलं जाणार याची कल्पना अजून तरी पोलिसांकडून स्पष्टता झालेली नाही. परंतु अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे आणि महाराष्ट्राच्या जे राजकारण गेल्या काही दिवसापासून एक संथ होतं त्यात निश्चितपणे एक मला वाटतं की मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि या घडामोडी कुठपर्यंत जातील याचा अंदाज आज बांधणं तरी निश्चितपणे कठीण आहे. कविता. अभय सर, पण आता याचे राजकीय पडसाद काय उमटू शकतात? म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि भाजप या अनुषंगाने पहिला विचार करतात. शिवसेनेच्या बाबत आपण नंतर बोलूच. नाही, निश्चितपणे या सरकारच्या संदर्भात सरकार हे आंतरविरोधाने पडेल अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपने घेतली होती. परंतु या सरकारची 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे सरकार आणखी पुढचा काही काळ तरी अस्थिर होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीमध्ये ही सगळे
स्थिती निर्माण झालेली आहे. आणि हेच प्रकरण अधिक चिकळलं आणि उद्या जर संघर्ष रस्त्यावर येऊन राज्यात जर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले तर निश्चितपणे ते या सरकारला बरखास्त करण्यापर्यंत पाऊल उचलण्याची शक्यता केंद्र सरकार नाकारता येत नाही. त्यामुळे हा ट्रॅप आहे का अचानक घडलेल्या घडामोडी आहेत याचाही मला वाटतं मागोवा निश्चितपणे घ्यावा लागेल. परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.